नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन हेल्प विथ पूजा या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर आज मी हा व्हिडिओ बनवत आहे। गेल्या महिन्याभरात काही वैयक्तिक कामामुळे आणि महत्त्वाच्या कारणामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळाला नाही, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते। पण आता इथून तुम्हाला सर्व परीक्षेच्या आणि असाइनमेंटच्या संदर्भात सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व कोर्सेसच्या होम असाइनमेंट सुरू झालेल्या आहेत। BA BCom MA MCom सर्व सेमिस्टर आणि इयरली पॅटर्नच्या सर्व कोर्सेसच्या असाइनमेंट सुरू झाल्या आहेत। तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की कसे रजिस्ट्रेशन करायचे आणि असाइनमेंट डाउनलोड वगैरे कसे करायचे, ते सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग आपण पाहूयात। YCMOUच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे असाइनमेंटच्या। इथे मी तुम्हाला ती वेबसाईट टाकते आहे, ycmou.asm.org.in ही वेबसाईट आहे। इथे गेल्याच्यानंतर तुम्ही इथे स्टुडंट लॉग इन आहे तिथे क्लिक करायचं। इथे हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड आहे। जर तुम्ही सेमिस्टरच्या आधी असाइनमेंट दिले असेल तर तुम्हाला इथं येस करायचं, किंवा जर तुमचं BAला असेल तुम्ही तर तिथे नो करून तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करू शकता। आता मी इथे BA फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं ओपन केलं आहे, त्यामुळे इथे मी PRN नंबर टाकलेला आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक केलं। व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन आहे। तिथे त्या मोबाईल नंबरच्या वरती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 डिजिट दिसत आहेत, तोच मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशन केला होता। जर कुणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मोबाईल नंबर मेल ID संदर्भात, तर मी तुम्हाला ते सांगेल। मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला तिथे OTP येतो तुमच्या नंबरवर। तो OTP तुम्ही ते खाली आहे बघा, तुम्हाला एंटर OTP, ती तुम्हाला OTP टाकायचा आणि सबमिट करायचं आहे। ते सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा मेसेज समोर दिसेल, तिथे ओके करायचं आणि इथे करंट पासवर्ड टाकायचा आहे। करंट पासवर्ड काय टाकायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण तुम्हाला करंट पासवर्ड इथे खाली बॉक्समध्ये बघा रेडमध्ये हायलाईट केलेलं आहे। तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये टाकायची ते तुम्हाला रेडमध्ये हायलाईट केलं आहे, तुम्ही ते बघू शकता आणि त्यानुसार तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची। आणि नंतर खाली तुम्हाला न्यू पासवर्ड आहे, तिथे तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे, ते तुम्ही तुमच्या मनाने करू शकता। आणि त्याच्यानंतर खाली परत कन्फर्म पासवर्ड आहे, तिथे पण तुम्हाला इथे न्यू पासवर्ड टाकत आहे मी। न्यू पासवर्ड टाकल्याच्यानंतर खाली इथे कन्फर्म पासवर्ड आहे, तिथे पण तुम्हाला पासवर्ड टाकायचा। आणि त्यानंतर अपडेट पासवर्ड आहे इथे खाली पासवर्ड अपडेट, तिथे तुम्हाला पासवर्ड अपडेट करायचा आहे। त्यानंतर तुमचं हे रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड चेंज वगैरे होऊन जाईल। आता तुम्हाला इथे सक्सेसफुली चेंज पासवर्डचा मेसेज येईल। त्यानंतर परत तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे, PRN नंबर टाकायचा, तुम्ही जो पासवर्ड अपडेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आणि इथे साइन इन करायचं। साइन इन केल्यावर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचाच PRN नंबर, तुमचं नाव वगैरे तुमची सर्व माहिती दिसेल आणि इथे माय असाइनमेंट आहे, इथे तुम्हाला दिसेल बघा की तुमच्या असाइनमेंट सब्जेक्ट वगैरे आहे। तिथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज बुकलेट आहे, तिथे तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या इथे ॲन्सर शीट आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला ते प्रिंट काढायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या प्रत्येक सब्जेक्टचे वेगवेगळे आहेत ते तुम्ही ते प्रत्येक सब्जेक्टचे डाउनलोड करून प्रिंट काढून त्याच्यावरती असाइनमेंट लिहून त्यानंतर तुम्हाला ते सबमिट करायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही असाइनमेंट अपलोड करू शकता। जर तुम्हाला असाइनमेंट डाउनलोड करायला किंवा सबमिट करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल। आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या सर्व YCMOUच्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।